आज मी तुम्हाला तुम्ही सुंदर आणि निरोगी कसे राहाल याबद्दल उपाय सांगणार। जर वयाच्या 40 नंतर आपल्याला सुंदर आणि निरोगी दिसायचं असेल तर आपण हा उपाय जरूर करून पहा। उपाय आहे रात्री तांब्याच्या भांड्यात 1 ग्लास पाणी ठेवा आणि सकाळी उपाशी पोटी त्या पाण्याचे सेवन करा। आता फेकून मारे मध्ये मध्ये असतात। या पाण्याचं नियमित सेवन केल्याने तुमच्या चेहऱ्याची त्वचा चमकदार आणि तुमच्या चेहऱ्याचं तेज वाढेल। हा उपाय आपण नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल। तर उद्याच्या शोभा शोभा काय करतेस? काय हवंय का तुला? मी शोधून देतो। थांब रे जरा। काय शोधतेस? सापडला। काय ते? मोन्या, हो मी सकाळी उठायच्या आधीच या तांब्याला हात लावलास ना तर याद राह। नाही मी बाजूला पण सांग। सांगतो भानूला सांगतो। लाईट बंद कर, आता दरवाजा बंद कर। हो काय रे मोन्या, तुला आवाज न करता काम करता येत नाही? त्या मशीनची खटखट सारखी चालू असते आणि आता ही कामं करताना सुद्धा आवाज कर। मालक, अहो तुम्ही कशाला करताय? मी करते ना। नाही राहू दे मी करतो। अहो मालक मी करते। अहो नको राहू दे, मी करतो। भानू, तो म्हणतोय ना करतो म्हणून, तर तू बाकीची कामं करणं जा, धुणं कर। मालक काय झालं, तुमचा हात दुखतोय का? हा ते जरा थंडी पडायला लागली ना, ते जॉइंट्स दुखायला लागतात, खूप हात दुखतो। बाकी ते थांबा मी करतो। तू आहेसच नाही तरी हटक्या हाताचा। काय आता तुझ्यावर हात नाही आणि आता कारण देऊ नकोस। लवकर आटप, लादी पण पुसायची। शोभा लादी पुसणं नाही जमणार, खूप हात दुखतायत माझे। मला कारण देऊ नकोस। हाताने जमत नाही, पायाने पुस, काही फरक पडत नाही हात नसेल तर। आणि तुला काही पुळके आणायची गरज नाहीये, जा धुणं कर। ए भानू, तू तांब्या घे इकडे। कोणता? अगं तो पण ओट्यावर आहे तांब्याचा। हा आण लवकर। आता कळेल हात नसल्यावर काय होतं ते। मोन्या, मोन्या, मोन्याचं झाड अडकलं माझं। हा शोभा, निघत नाहीये। असं कसं झालं? माहित नाही। मी काय म्हणतो शोभा, ऐक ना, तो तू हात असा निमुळता करून काढ ना, म्हणजे बांगड्या काढताना करतात ना हात। माहितीये मला, तोच प्रयत्न करते ना। हा सोबत असं कसं झालं पण? अगं तो 10 रुपयाचा कॉइन पडला होता आतमध्ये, तू काढायला गेल्याने अडकला। अरे बाप, थांब शोभा, आपण प्रयत्न करू। हा काढ काढ काढ, जरा जोर लाव। मी करतो काहीतरी, थांब जोर लावतो। मोन्या, हात निघेल ना बाहेर? मला टेन्शन येतं, हाताशिवाय कशी जगू? अहो राहू दे ना असं, तुम्हीच मगाशी म्हणालात ना हात नसल्याने काय बी फरक पडत नाही, बिना हाताचं पण जगू शकतात। बघ 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 कशी बोलते मला। थांबा हो, हात अडकले त्यांचा, असं कशाला बोलताय अहो तुम्ही? मी कुठे काय म्हणाले, मगाशी शोभाताईच तर म्हणाले तुम्हाला हे। नाही एक मिनिट थांब शोभा।
हा अंजे, काय ग, काय काम होतं का? अगं माझे मामा शिर्डीला गेलेले तर प्रसाद घेऊन आले, तोच द्यायला आले मी. हा दे ना. वहिनी थोडा डावा हात का पुढे करताय, उजवा कर ना. नाही मला चालतो, दे ना दे. चालेल कसं प्रसाद उजवा. वहिनी काय लपवताय? नाही काही नाही. हा काही नाही ग. असं कसं दाखवा ना, काय लपवताय? ते त्यांचा उजवा हात ना तांब्यात अडकलाय. ऐकू देवा. कसं काय अडकला बघू? ते काय झालं ना, तांब्यात 10 रुपयाचं कॉईन आहे, ते काढायला गेले आणि हातच अडकला. वहिनी अहो काय 10 रुपयाचं कॉईन काढायला गेला आणि हात अडकून बसला. बघा ना आता निघता निघत नाही. बरं ठीक आहे दादा, हा प्रसाद घ्या. वहिनीच्या वाट्याचं पण घ्या. बानू घे प्रसाद घे. वहिनी येते. अगं बाई, अगं बाई. चालो ज्याची भीती होती ना तेच झालं. तुला काय करत होती बोलायची? मी खरं काय ते सांगितलं. आता ही अंजी ना अख्ख्या चारभर सांगणार. कर्म माझं. अगं 10 रुपयाचं कॉईन काढण्याच्या नादात तांब्यात हात अडकून बसले. असला भारी हात वाटतोय ना तांब्यात. कॉमेडी वाटतंय काय सांगू? महिला मंडळ जाम खुश आहे. काय काय झाला काय? अगं मोहन दादांच्या घरातून ब्रेकिंग न्यूज आहे, तू पण ऐकशील तर खुश होशील. मोहन दादांच्या घरात ना, म्हात्र साहेबांच्या घरात ना ब्रेकिंग न्यूज. ती भानू पळाली की काय? कुणाचा हात धरून पळाली? अगं नाही ग शांता, शोभा वहिनींनीच पराक्रम केलाय. काय? 10 रुपयाचं कॉईन काढण्याच्या नादात तांब्यात हात घातला आणि अडकून बसल्या. चला हात अडकला. खरा जाऊन बघ ना मग कळेल. हो ना, मला तर त्यांचा हात बघायची खूप घाई लागली. अरे असं कुणीतरी अडकलंय आणि तुम्ही हसता, खुश होता. मदत नको का करायला आपल्याला? म्हणजे काय एवढं त्यांना मदत नको का? शोभाताई अहो काय झालं काय? शोभाताई हात दाखवा. अहो काय झालं हाताला? अहो दाखवा तरी. आम्हाला कळल्या कळल्या धावत आलो आम्ही. अशा वेळेस उपयोगी नाही पडणार तर कधी पडणार ना? अहो आमच्यापासून काय लपवताय? आम्ही काही परके आहोत का? दाखवा बघू. अहो बघूया तरी काय झालंय ते. यावर काहीतरी उपाय काढता येईल ना आपल्याला? दाखवा बघते. बघा बघू बघू. बघितलं ना कसलं भारी दिसतंय नाही? नाही म्हणजे भारी असेल ना तो वजनाने. ते मला भरून आलं, मी सगळ्यांना सांगितलं. हा 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 हा. म्हातारी साहेब जरा उठा. काय आहे काय आहे शोभाताई? कशाला तो हात असा अडकवून घ्यायचा त्या तांब्यामध्ये? दिसतंय ते. अगं मी काय मुद्दामून केलं का? चुकून झालं ना. 10 रुपये काढण्याच्या नादात. मोहन भाऊजी तुम्ही काही प्रयत्न केलेत का? हो, सकाळपासून प्रयत्न करतोय पण हात थोडा देखील बाहेर आलेला नाही. अरे रे बहिणींना आयुष्यभर आता एका हाताने संसार करायला लागणार असं दिसतंय. नाही ग असं काही नाही होणार. काहीतरी उपाय नक्की निघेल. हो आणि कसं वाटेल ना ते आयुष्यभर हातात तांब्या लावून फिरणं. बिचारे मोहन भाऊजी, आता सगळी कामं त्यांना एकट्यानंच करायला लागणार. ते तेच करतात म्हणा सगळं. पण आता शोभा वहिनींना जेवण भरवण्यापासून सगळं त्यांना करायला लागणार. खरंच ग बाई, अशा वेळेस नवऱ्याची खरी किंमत कळते. अहो मालकांनी लय प्रयत्न केला, पण हात काय आत असलेलं पाणी बी निघत नाहीये. तांब्यात पाणी? वय अरे बापरे, आता काहीतरी करायला हवं. लवकर हात काढायला हवा बाहेर, नाही तर कुजेल ना तो. हो काहीतरी करायलाच हवं.
तर हात कापून टाकूया का? ना रहेगा तांब्या ना रहेगा हात. अगं ए, काय बोलतेस तू? मग काय असं कसं अख्खा हात कापावा लागेल? बघ ना ग, सांगितला मूर्ख कुठची. ते मनगडापासून कापलं तरी चालेल. नाही नाही, नको नको, राहू दे माझा हात तांब्यामध्ये, पुजला तरी चालेल. पुजलं तर चालेल म्हणजे काय? बरं आता पुजलं तर ठीक आहे, आणखी पुढे जाऊन काय झालं तर? गो बाई, बापरे बापरे, शोभाताई काय हो तुमच्या हे नशिबात आलंय? शांत तुम्हाला नाही हो, शांत हो शोभा, शांत हो शोभा असं म्हणत होतो. शोभा तू काळजी करू नको, मी काय करून तुझा हात तांब्यातून बाहेर काढेन. तू गप्पा बस, तुझ्यामुळे झालंय सगळं. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर आकाश पाताळ एक केलं असतं तांब्या काढायला. तू काहीच करत नाहीये. शोभाताई तुम्ही ना असं नाजूकपणे जरा हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. तुम्ही बघा. नाजूकपणा आणि शोभाताईचा काय संबंध? माझ्याकडे ना एक भारी आयडिया आहे. शांत खेच खेच जोरात. हात तोडताय का? काय करताय? दुखतोय माझा हात. शोभा हात दुखतो खूप. मालक मालक दुखू द्या, पण तुम्ही ओढा तो हात नाही तर बाहेर नाही निघणार. घेतला तर खांद्यापासून हात बाहेर येईल. काय बोलते संजय? मालक त्यांचं ऐकू नका, तुम्ही ओढा, तुम्ही ओढा ओढा तुम्ही ओढा तर जोरात. होय होय करते. ओढते. ओढा जोरात जोरात. अरे अरे काय मी ऐकते किती जोर लावायचा. या ना कुणी मदतीला. आले मी आले ना मदतीला. ओढा ओढा जोरात ओढा. खेच ना. मला कुठे खेचते, ह्याला खेच ना. सॉरी. जोरात ओढा ओढा. काय 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 झालंय काय? अरे शोभा वहिनींचा हात तांब्यात अडकलाय. 10 रुपयाचं कॉईन काढायला गेले ना त्या. ओढा मालक ओढा. वडा ना मग. राहुल या बाजूला ना, मी एकटाच आहे. या बाजूला. त्या बाजूला ना. मदत करायला. आलो आलो मोन्या. तांब्यात बाहेर काढतो, नुसता धूर करतो. हा थांबते. रेडी रेडी. 1 2 3 4. जोर लगा के. कोण बोलतो देणार नाही. घेतल्याशिवाय जाणार नाही. ओढा जोरात मालक जोरात. अरे शांत ओढ ना. हा मालक ओढा ओढा ओढा. शोभा शोभा थांब थांब. हात शोभा, हात बाहेर येतोय. हात बाहेर येतोय, हात बाहेर येतोय. शोभा हात बाहेर येतोय. येतोय जोर लावा येतोय. कुणी मदत करा. परत त्याचा हात आत गेला ना. आपण परत बघूया, परत बघूया. ओढा 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 ओढा. अरे मोल, आयो आयो. ओ हळू ना जरा. शोभा, मी घेतच नाही, मी नुसता तांब्या धरलाय. खेचताय तिकडं. पण तुम्ही काय काय करत आहे? काय देणं घेणं नाही का माझ्या हाताशी? असं काय? आता ना हात बाहेर होते, मग दाखवते ते तुम्हाला. शोभा असं काय? एक मिनिट मोन्या थांब. आता बघतोस तांब्या कसा बाहेर येतो. थांब 1 मिनिट. वहिनी बाजूला बाजूला तशी बाजूला. राहुलला जमतं बरोबर करायचं. काय? त्याला प्रॅक्टिस आहे ना. हो का? माझा पण हात किती वेळा अडकलाय तांब्यात. काढेल तो बघा. काढेल तो बघा. बाजूला बघू. आता एक घाव आणि मस्त धूर. ती काय कुराड आहे का घाव घालायला? हळूहळू कापावं लागणार. हळूहळू धर मोन्या, तूच कर. नाही, नको माय. कर कर कर. नको रे मी. खबरदार खबरदार, पाय जवळ आला तर खबरदार. शोभा आता काही उपाय नाही ग, कापावंच लागणार. शोभा आता दुसरा काहीच उपाय नाहीये, कापावंच लागेल. अरे तू नवरा आहेस का शत्रू?
शोभा मी नवराच आहे तुझा, पण आता कापावं लागणार, काय करणार? नाही नाही, माझा हात मला प्रिय आहे, मी ना हात कापणार. शोभा अगं हाताबद्दल कोण म्हणताय? हात नाही कापायचा, तांब्या कापावा लागणार. ताई तुम्ही ऐका जरा, हे बघा काही होणार नाहीये. म्हणजे हे कसं होणार आहे माहितीये का, ही साबी बरच आहे, लाठी बी ना तुटे, हो की नाही, तुटे तुटे आहे ना. तरी पण नको नको, तांब्या नको कापायला, राहू दे असं राहू दे. मी आयुष्यभर अशीच राहीन, एका हातात तांब्या घेऊन, चालेल मला. वहिनी एकदा ए जा ना. मालक मी भरवते ना. हा नाही नाही मी भरवतो, काही हरकत नाही. काय तिखट? सॉरी 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 शोभा, पाणी पाणी पी, पाणी पी, पाणी पी. सॉरी सॉरी. अरे काय झालं? हात दे ना. हा मागे उभा राहा रे, मध्ये मध्ये येतो नुसता. कसा भरवतोय? हे इकडनं हे बघितलंय का? हे बघ. हा तिला त्रास व्हावा म्हणून हे समजा केलं तर मालकांनाच त्रास होतोय. शोभा हे शोभा. अरे थांब ना, काय घाई आहे तुला? थांब जरा, तोंडाला संपवत दे. किती वेळ लागतोय खायला ते वेळ? अरे मग काय बरोबर कसं करणार, घात लागेल ना. काय घाई आहे? थांब जरा. मला कामावर जायचंय ना. हा कामाला जाणं तुला महत्वाचं आहे, माझा इथे हात अडकला ते काही नाही. ती आहे जाऊ दे मग, मी राहते उपाशी. नाही नाही असं कशाला खा. नाही नको मला, नको नाही, खा, खा. नकोय मला. जा शोभा ऐक मध्ये. नकोय, जा ना. पाणी कोण देणार आता? बिचारी शोभा. काय बिचारी, रिमोट बाजूला ठेवून डाव्या हाताने पाणी पिऊ शकता, उगीच तुम्हाला त्रास. माझी बायको आहे ती, तिचा नाही मला त्रास होत. मी काय म्हणते मला, हा पुन्हा एकदा हात काढायचा प्रयत्न करता का तुम्ही? हा मी काय म्हणतो शोभा, एकदा प्रयत्न करूया का पुन्हा तांब्या खिचायचा? करवतीने कापणार नाहीस ना? कुठे करवत दिसते का तुला शोभा? नाही करवत. मग काय? हा. अरे आता कसं आला? काय मला वाटतं हात असं थोडं निमुळता केलं ना हात तसा की थांब, सगळ्यांना दाखवून येते. त्या अंजीला आधी दाखवते कसे 10 रुपये मिळाले ते. अंजय केल्या त्या हो हात निघाला तांब्यातनं. हो बघा ना, आता तरी तुम्ही खुश आहात ना? खुश आहे एकदम. पण हात असं थोडं निमुळता केलं की तांब्यात हा. निघाला. मी जाते, तुमच्या सासूबाईंकडे काम करून येते. हो या. चला हात निघाला तांब्यात, किती सोपं होतं. हात थोडासा निमुळता गेला आणि आतमध्ये टाकला, आतमध्ये टाकून सांग बाहेर काढायचा प्रयत्न केला की निघा. भानू
भानू भानू